साईराम. सकाळ मित्रांनो, आजचा आपला दिवस 5वा. कशात मजा येते इकडे मित्रांनो. आज आपण फिरणार कोंडीगाव. बघूया मधला एक कोणता आहे. चाय वगैरे पिऊया आणि मग आपली पालखी निघणार. हे बघा, आपले बाबांची पालखी. हे आपल्या घाटन देवीचं मंदिर. चला निघूया थोड्या. बघा आपला दादा आरतीची तयारी करताय. आकाश दादा सगळं साईड बघू शकता तुम्ही. आणि ही आपली पालखी. आता सगळे इथे लवकरच जमा होतील. आता ऑलरेडी आहे चिल्लर पार्टी. आताचा उठून आलाय पवार. जय साईनाथ. मित्रांनो, आता थोड्याच वेळात आमची सुरुवात होणार आहे. आपली आता आरती वगैरे झाली आहे, बघू शकता. असं आता आपण निघतोय. टिक्का वगैरे लावूया. कोणाकडे टिक्का? ए भाई टिक्का तो लाव. आपला भाव आपला साहिल टिक्का. पण आरती घ्या तुम्ही सगळ्यांनी. आपली पालखी आता निघाली आहे घाटन देवीच्या मंदिरातून. साईराम. तर आपण आज आहे फायनली पहिल्या झेंड्यावर. बघू शकता तुम्ही, आपल्या भावाने पहिला झेंडा घेतला. आपण आज पहिल्या झेंड्यावरती चालतोय. आपल्या पालखी आहे, जस्ट लागूनच अब्जागिरी पण आहे. बघू शकता तुम्ही. या भावाने बघितलेला काल किती मजा तो नाचत होता मजबूत मध्ये. आम्ही पालखी पळवता नाचतोय. तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल कालचा. दिवस 4था ब्लॉग. आज आपला दिवस 5वा चालू आहे. आज आपण गोटेगाव मध्ये एंटर करणार आहे. 9 किलोमीटर बाकी आहे. तर चला आपला प्रवास आपण चालू ठेवूया. आणि पुढे जाऊन भेटूया. बघा साईराम, व्ह्यू बघा. व्ह्यू आपला मॉर्निंगचा 6:30 वाजताचा व्ह्यू आहे हा. बघू शकता 6:30 पावणे 6. साईराम मित्रांनो, खूप मजा येते. आज आपला दिवस 5वा आहे आणि आपण अर्ध्या रस्त्यापर्यंत आजच पोहोचणार आहे. आज आपण जातोय घोटीगाव. दुपारचा आपला ठीक आहे घोटीगावचा. आज थोडं बरं वाटतंय, म्हणजे पाय वगैरे दुखत होते. जरा ते लांब गेले. दादा प्रवास तुम्ही बघा फक्त, खूप मजा येणार आहे. आपली पालखी सुद्धा एकदम पळत येते, तेव्हा मज्जा. साईराम. घोटीगाव 7 किलोमीटर. एवढं मस्त वाटतंय ना मित्रांनो. एकदम सकाळ चालायला दिवस मोठा होऊन जातो. एवढा लवकर आपण उठतो, चालत राहतो. सूर्यात आता कसे बरे ना, असा आपला नाश्त्याचा टाइम होणार. 8 वाजेपर्यंत आपला नाश्त्याचा टाइम होणार. सूर्या आता शांत आहेत. थोड्या टायमानेच ते जरा वरती येतील. मग रागात एकदम होतील. सूर्या दादांनी आत्ताच थोड्याच वेळात स्वागत केलं. बघू शकता तुम्ही. आम्ही आता पोहोचलो घोटी गावात. आता पोलीस स्टेशन मध्ये ठीक आहे नाश्त्याचा. आपला सार्थक भाऊ पण आपल्या सोबतच आहे.
साईराम आपला ठीक येत आहे समोरच आहे. चला पाया वगैरे पडूया. पण आता मित्रांनो आलोय पोलीस स्टेशन मध्ये. बघा इथे आपल्या एकसरच्या पालखीचा सुद्धा नाश्त्याचा ठेक आहे. एकसरची पालखी बघू शकता तुम्ही आणि आपली आपली पालखी आहे. तर चला इथे दत्त मंदिर पण आहे. सगळे पब्लिक बसले साई भक्त बघू शकता नाश्ता वगैरे करतात. तर आपले सेवाराम वाले कार्यकर्ते आपले अध्यक्ष आणि खजिनदार दोघं आपल्या सोबत. आपली पालखी आहे कुठे? पालखी नाही आपला सॉरी पोरा 2 किलोमीटर येत आहेत. चला साईराम. डॉगी साहेब बिस्किट खात आहेत. नाश्त्याचा टाइम झालाय बघू शकता तुम्ही. आणि नाश्त्याची डिश आहे मिसळपाव आणि वडा. बघा सगळे रांगेत एकदम पंक्तीला बसलेत आणि इकडे गरम गरम वडे तळतायत आणि सरळ खायला. नाश्ता वगैरे करून पूर्ण झालाय आणि इकडे आता ना थंडी लागते. घोटेगावकडे आपण आहे आता. इकडे आता थंडी लागते आणि बघा इथे ऊन आहे. उन्हात बसले इथे सावली पुढे आहे आणि उन्हात मस्तपैकी मांडी वगैरे घालून बसलोय. पाय पण थोडे दुखतात. बोले आराम करूया थोड्याच वेळात आपली पालखी निघेल तेव्हा आपण निघून जायचा मसिदा ठेकवर आपल्या दुपारच्या होल्डवर जेवणासाठी. तर चला आता मी थोडासा उन्हामध्ये शेकतो. आपल्याकडे आज पुन्हा एकदा शेवटचा झेंडा घेऊन आपण चाललोय. आरामातच जाणार आपण ठेकवर. शेवटचा झेंडा आपल्याकडे आहे. आपल्याला काही टेन्शन नाही रे. आता आपण नदीवरची आंघोळ करायची, ठेकवर जायचं, गिरवायचं आणि तिथं नांगा पलटी घोडे भरा. घोटेगावचा स्टेशन हा बघा. बघू शकता व्ह्यू तुम्ही. हा रावस. आरामात चालायला लागतंय कारण आत्ताच पायामध्ये एक कार घुसलेली. माझ्याच घोटेगावच्या बाहेर जसं आलं नदी आली तशी नदी आलेली आहे. बघा सगळे आंघोळ करतात. आम्ही सुद्धा तिकडेच जातो आंघोळी वगैरे करतो थोडी. म्हणूनच सगळे लवकर निघालेले तिकडं. आंघोळ वगैरे तर काय इथे करत नाही. खूप थंड पाणी पाण्यामध्ये पाय टाकून बसलो. एकदा ट्रक मधून सगळं सामान इकडे पडलं बघा. ओव्हरलोडेड. अजून एक ट्रक गेला ओव्हरलोडेड बघू शकता तुम्ही. बघा साईराम पूर्ण ट्रकचं सामान पलटी झालंय. ट्रकच पलटी झालेला वाटतं बघू शकता. हा पुन्हा मँगो आहे. मँगो सांडलाय सगळा. तर चला आम्ही आता निघतोय. एवढा आम्हाला लेट झाला ना. आम्ही लोक जाम पाठी होतो नदीवर आंघोळ करून तेव्हा आम्ही थांबलेलो. आम्ही निघालो. बघूया किती टाइम लागेल. आज 4 वाजेपर्यंत पोहोचतोय आम्ही ठेकवर आमच्या होल्डर. चला चालतोय. आम्ही आता बघा तिघं बसलोय इकडे. ती पासून चालतोय काय ठेक आहे आमचा येत नाही. आम्ही आता बसलो जरा शांतपणे. 10 मिनिटाचा ब्रेक घेतला दोघांनी तिघांनी. बघा 3 जण आहेत आम्ही. 10 मिनिटाचा ब्रेक. चला आम्ही आता हळू निघतो पुढे. आता चालूय मी बघू शकता तुम्ही. मोबाईल पूर्ण ऑफ झाला आणि सगळ्यांचे मोबाईल आहे तिकडे. मित्रांनो आम्ही पोहोचलोय. आपली पालखी बघा. पाया वगैरे पडून घेतो. चला जेवायच्या टायमालाच भेटूया सरळ. आपली पब्लिक बघा कसे झोपलेत. इथे तर चार्जिंगचा भंडार आहे मोबाईल. सगळे बसलेत आता जेवायला. आपल्या ठेकच्या बाहेर बघा होल्डच्या बाहेर किती मस्त डॅम आहे. ते डॅम होतंय वाटतंय असं.
बघू शकता तुम्ही. चला आपली पालखी निघणारच आहे थोड्याच वेळा. पण आता निघूया. आपण गोटेगावच्या पुढे आहेत. आपली पूर्ण मंडळी रेडी आहे, फक्त पालखी उठण्याची वाट बघताय. त्या पालखी आरतीसाठी उभी आहे, बघू शकता. आता आरती वगैरे झाले आपली, तर सरळ आता निघायचं आहे. चला आता तिथं मी चाय आणि सरळ निघूया. मित्रांनो आपली आता पालखी निघाली आणि आम्ही पण रस्त्यातच चालतोय. आपला साहिलबाई पण आपल्यासोबत आणि आपली पब्लिक येते. साईराम कंपनी आम्ही साठून आम्ही चालतोय हळूहळू, कारण सगळे आता पुढे गेले. तर आता बघूया कधी आम्ही पोचलो. आता सगळे जेवायला बसलेत आणि बघा इकडे गरम गरम जेवण बनतंय आणि आपण इकडे जेवायला बसलो. आजची डिश फ्लावर भात पुरी भाजी. फ्लावर भात पुरी भाजी आजची डिश आहे. बघा मित्रांनो केवढा मोठा होल्ड आहे आपला आजचा. आणि झोपायला जागा तर बाबा किती साऱ्या, जिकडे पाहिजे तिकडे जागाच जागा आहे. बघताय साईराम. बघू शकता सगळे. हे बघा सगळे मस्त झोपले. होल्ड एकदम मोठा आहे. बघा आपले भाऊ आपल्या सगळ्या बाजूला वगैरे आहेत. पूर्ण लाईनशीर आपली पूर्ण लाईन आहे, गँग आहे. कालचा याचा भाऊ झोपला, बघू शकता तुम्ही. त्याच्या बाजूलाच आहे तो. दोघांचे भाव झोपले, याचा आणि त्याचा. चला आपला ब्लॉग इकडे एंड करूया. आजचा आपला 5वा दिवस सुद्धा संपला आहे. असे एक एक दिवस संपतायत आम्हाला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला. उद्याचा दिवस 6वा. चला ओम साईराम.